अखेर राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी आलेली आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली असून कर्जमाफीची तारीख आज जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनामुळे हा सर्वात मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 12 बँकांची नावे सांगितली आहेत. या 12 बँकांमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले. त्याचबरोबर आज पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केली. ज्या तारखेला कर्जमाफी होणार आहे त्या तारखेचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केला. त्याचबरोबर 12 बँकांची लिस्ट देखील मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जाहीर केली. बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. बच्चू कडू म्हणाले होते की मुख्यमंत्र्यांनी नवीन समितीची नेमणूक करावी. कर्जमाफीसाठी नवीन समितीची नेमणूक करून कर्जमाफीच्या कामाला सुरुवात करावी. मुख्यमंत्री साहेबांनी बच्चू कडूंच्या या शब्दाचा विचार करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलं आहे त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची नवीन समिती नेमली असून कर्जमाफीची घोषणा केली आहे. अखेर कर्जमाफीची घोषणा काल झालेल्या विधानसभेमध्ये करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की आम्ही जो शब्द दिला होता तो आम्ही पूर्ण करतो आहे. कर्जमाफीची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची तारीख देखील जाहीर केली. शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षाचे आमदार असतील, बच्चू कडू असतील या सर्वांनी सरकारवर आवाज उठवल्यामुळेच आता कर्जमाफीला अखेर यश मिळाल्याचं दिसून येत आहे. या कर्जमाफीची घोषणा करताना देवेंद्र फडणवीस साहेब असंही म्हणाले आहेत की यामधून आम्ही काही शेतकऱ्यांना अपात्र देखील करणार आहोत. नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीमधून अपात्र करण्यात आलेलं आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. काही ठराविक बँकांमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या 12 बँकांची नावं सांगितली आहेत या 12 बँकेमधील कोणत्याही एका बँकेमधून जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमचं कर्ज हे 100% माफ होणार आहे. कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या 12 बँकांची नावं सांगितली आहेत. ते म्हणाले आहेत की 12 बँकांमधील शेतकऱ्यांचं कर्ज हे 100% माफ होणार आहे. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिलेली आहे. परंतु यामध्ये काही शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपले मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत हे लक्षपूर्वक ऐका. राज्य सरकारला आता 1 लाख कोटी ते 1.5 लाख कोटी रुपये निधी केंद्र सरकारकडून मागावा लागणार आहे आणि हा निधी आपल्या राज्य सरकारकडून बँकांमध्ये ट्रान्सफर केला जाईल. तेव्हाच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आपल्या भारतामध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे शेतकरी हा आपल्या भारताचा कणा आहे. म्हणूनच मुख्यमंत्री साहेबांनी हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण आंदोलनामुळे खूप मोठा गोंधळ उठला होता. शेतकऱ्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. शेतकऱ्यांनी राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच या सगळ्याचा विचार करून मुख्यमंत्री साहेबांनी लवकरच हा निर्णय घेतला की आम्ही कर्जमाफी करू. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री साहेबांनी एक नवीन समिती नेमलेली आहे. त्या समितीमार्फत शेतकऱ्यांची पडताळणी होईल. त्यानंतरच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल. पण लक्षात घ्या की तुमचं खातं सरकारने जाहीर केलेल्या बँकांमध्ये असणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी दोघांनी मिळून 12 बँकांची लिस्ट जाहीर केलेली आहे. त्याच 12 बँकांमधील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा की तुमच्याही बँकेचे नाव यामध्ये आहे का. त्याचबरोबर तुमच्याकडे 2 महत्त्वाची कागदपत्रही असायला हवीत. तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे ही 2 महत्त्वाची कागदपत्र असतील तरच तुम्ही या कर्जमाफीचा लाभ घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जे शेती पिकांसाठी कर्ज घेतलं असेल ते कर्ज तुम्हाला माफ होईल. पण तुमच्याकडे 2 कागदपत्र असायला हवीत. सरकारकडून 2017 सालची जी कर्जमाफी करण्यात आली होती त्यामध्ये 48 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला होता. आणि आता 2025 मध्ये पुन्हा कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
आता आपण आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांना कोणती कागदपत्र कर्जमाफीसाठी तयार ठेवायला सांगितली आहेत ते देखील पाहणार आहोत। सरकारकडून जी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीकडून या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे। त्याचबरोबर ज्या ठराविक बँकांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे त्या बँकांची लिस्ट देखील उपमुख्यमंत्री साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे। तर राज्य सरकारकडून ज्या बँकांची लिस्ट आपल्या समोर आलेली आहे त्या बँकांची नावे देखील आपण पाहूया। तुम्हाला कोणतं कागदपत्र तयार ठेवावं लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त ठराविक बँकांमधीलच कर्ज माफ होणार आहे। तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून नेमकं कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी कर्ज काढलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे। तर बघा आता कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कोणती तारीख सांगितली आहे हे आपण पाहूयात। तुम्हाला इथे लक्षपूर्वक बघायचं आहे की तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र आहात का, कारण यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तारीख जाहीर केली पण त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना अपात्र देखील ठरवण्यात आलेलं आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघा की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख कोणती आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात आलं आहे। सर्वात प्रथम आपण कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे, कोणत्या बँकेमधून कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी मिळालेली आहे आणि कोणत्या बँकांमधील कर्ज माफ होणार आहे हे आपण आता पाहूया। स्टेट बँक ऑफ इंडिया मधील कर्ज माफ होणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया मधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार। पंजाब अँड सिंध बँकेमधील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल। ज्या शेतकऱ्यांनी बँक ऑफ बडोदा मधून कर्ज घेतलं होतं त्यांचं देखील कर्ज आता माफ होणार। त्यानंतर जी पुढची बँक आहे ती इंडियन बँक। इंडियन बँकेमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांना देखील आनंदाची बातमी आलेली आहे, त्यांचं कर्ज आता सरकारकडून माफ केलं जाईल। सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांचं कर्ज देखील माफ होईल। युनियन बँकेमधून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा देणारी बातमी मिळाली आहे। राज्य सरकारकडून जी बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र बँकेचा देखील सहभाग आहे। महाराष्ट्र बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल। इंडियन ओव्हरसीज मधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल। ICICI मधून कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। बँक ऑफ बडोदा मधून जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुम्हालाही कर्जमाफी मिळेल। सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं होतं त्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। HDFC बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे देखील कर्ज माफ होणार। शेतकऱ्यांनो, लक्षपूर्वक ऐका की तुमच्याकडे तुमचा उत्पन्नाचा दाखला असणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर तुमच्या शेतीचा सातबारा देखील तुमच्याजवळ असायला हवा। शेतकऱ्यांनो, ही दोन कागदपत्र तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे आणि ही जर दोन कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला समितीकडून जी पडताळणी केली जाणार आहे त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। आजच पार पडलेल्या बैठकीमध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या कर्जमाफीची तारीख देखील जाहीर केली आहे। ते म्हणाले आहेत की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनो, आता काळजी करण्याची कोणतीही गरज नाही। शेतकऱ्यांनो, बिनधास्त रहा, कारण आता कर्जमाफी नक्कीच होणार आहे।